Hello friends, welcome to my YouTube channel. Today we are going to learn warming up and chit chat of unit number 4.5 Joan of Arc from standard 10th subject English. Let's go start. First question, discuss in groups whether you would like to join armed forces. Yes, no. Say why not. Each one should give 2 to 3 reasons for their response. Also discuss what areas of work are open for women in armed forces in India. तुम्हाला सैन्य दलात भरती व्हायला आवडेल का? याविषयी गटात चर्चा करा. होय, नाही, का ते सांगा. का नाही ते सांगा. प्रत्येकाने त्यांनी दिलेल्या त्यांच्या प्रतिसादाबद्दल 2 ते 3 कारणे द्या. शिवाय सैन्य दलात महिलांसाठी कोणते क्षेत्र उपलब्ध आहेत याची चर्चा करा. फर्स्ट क्वेश्चन, वुड यू लाईक टू जॉइन द आर्म्ड फोर्सेस? आन्सर, यस, आय वुड लाईक टू जॉइन द आर्म्ड फोर्सेस. व्हाय? फर्स्ट, I want to serve my country. Second, I like discipline and courage. Third, the armed forces give a good career and respect. और मध्ये उत्तर दिलेलं आहे. जर तुम्हाला आर्म्ड फोर्सेस जॉईन करायचे नसेल तर नो, आय वुड नॉट लाईक टू जॉईन द आर्म्ड फोर्सेस. वाय नॉट? फर्स्ट, आय एम अफ्रेड ऑफ वॉर अँड डेंजर. Second, I want to choose another career. Third, I don't like strict rules and training. Next, त्याच्यातील उपप्रश्न, वर्क एरियाज ओपन फॉर वुमेन इन द आर्म्ड फोर्सेस इन इंडिया. Answer, first, women can work in the army, navy and air force. Second, they can work as doctors, nurses and engineers. Third, they can become pilots, soldiers and officers. Fourth, they also work in communication, education and technical departments. Next question, discuss in groups pairs and make a list of weapons used in the old times and in the present times. गटांनी किंवा जोड्यांनी चर्चा करा व जुन्या काळात वापरली जाणारी शस्त्रे व आधुनिक काळात वापरली जाणारी शस्त्रे यांच्या याद्या करा. Answer, weapons used in the past. First, swords. Second, spear. Third, bow and arrow. Fourth, shield. Fifth, axe. Sixth, dagger. 7, mace. 8, cannon. या ठिकाणी शब्दाचे अर्थसुद्धा मराठीतून दिलेले आहेत तुम्हाला अधिक समजण्यासाठी. जर उत्तर आवडलं तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. वेपन्स यूज्ड नाव डेज म्हणजे आत्ताच्या काळातील शस्त्रे. फर्स्ट, गन. सेकंड, रायफल. थर्ड, पिस्तोल. फोर्थ, मशीन गन. फिफ्थ, मिसाईल. सिक्स्थ, टँक. 7, फायटर प्लेन. 8, हेलिकॉप्टर. 9th, ड्रोन. 10th, बॉम्ब. नेक्स्ट क्वेश्चन. सेकंड, इमॅजिन दॅट you are the captain of your school kabaddi football team. Your final match is against a very strong team. Your team members are sure that they shall lose. Prepare a short pep talk of about 60 to 80 words that you would give us a captain to encourage your team and make them change their defeated attitude. Write it down in your notebook. तुम्ही तुमच्या शाळेच्या कबड्डी किंवा फुटबॉल संघाचे कर्णधार आहात अशी कल्पना करा. तुमची अंतिम फेरी अतिशय जोमदार संघाविरुद्ध आहे. तुमच्या संघाला उत्तेजन देण्याकरिता एक संघनायक म्हणून उत्साह, आत्मविश्वास देणारे व त्यांची पराभूत मानसिकता बदलणारे छोटेखानी भाषण 60 ते 80 शब्दात तयार करा. Answer, team, listen to me. We are not loser. We are strong. We have practiced every day. Do not fear the other team. If we play together, we can win. Believe in yourself. Believe in our team.
Just give your best, play hard, and stay confident. We are champions, and today we will show it. Come on, team, let's fight and win. Next question, third. When different prepositions are added to the same action verb, meaning of the phrases thus formed changes. जेव्हा एखाद्या क्रियापदाला ॲक्शन व्हर्बला वेगवेगळे प्रिपोजिशन्स जोडले जातात तेव्हा त्या शब्दसमूहाचा फ्रेजचा अर्थ बदलतो. फॉर एक्झाम्पल, कॉल आउट अनाउन्स जाहीर करणे, कॉल ॲट व्हिजिट भेट देणे, कॉल फॉर समन बोलावणे, कॉल अप मेक अ टेलिफोन कॉल फोन करणे. नेक्स्ट क्वेश्चन, ट्राय टू गेस द मिनिंग ऑफ द अंडरलाईन फ्रेजेस अँड राईट देम डाऊन. दिलेले वाक्यातील अधोरेखित केलेल्या फ्रेजेसचे वाक्यप्रचारचे अर्थ ओळखा आणि खाली लिहा. फर्स्ट ए, ही प्रॉमिस्ड मी टू लुक इन टू द मॅटर. टू लुक इन टू म्हणजेच टू इन्व्हेस्टिगेट म्हणजेच बारकाईने पाहणे. बी, ही वॉन्टेड टू लुक फॉर हिज लॉस्ट बुक. टू लुक फॉर म्हणजेच टू सर्च फॉर म्हणजे शोध घेणे. सेकंड ए, ॲन एपिडेमिक ऑफ कॉलरा ब्रोक आउट इन द व्हिलेज. ब्रोक आउट म्हणजेच वाईडली स्प्रेड म्हणजेच खूप पसरणे. बी, द थीव्स ब्रोक इन टू द अपार्टमेंट. ब्रोक इन टू म्हणजेच इंटर्ड बाय फोर्स म्हणजेच जबरदस्तीने आत शिरणे. थर्ड ए, सी हॅज टू कॅरी आउट हर ड्युटी रेग्युलरली. कॅरी आउट म्हणजेच परफॉर्म म्हणजेच पूर्ण करणे. बी, यू मस्ट कॅरी ऑन ट्राईंग फॉर सक्सेस. कॅरी ऑन म्हणजेच कंटिन्यू चालू ठेवणे. अशा पद्धतीने आज आपण जॉन ऑफ आर्क या पाठाचे वॉर्मिंग अप व चिटचॅट ॲक्टिव्हिटी अभ्यासल्यात. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.